वेळेची भूमिका अशी होती की आज हा वचन निर्धार मेळावा आहे की या मेळाव्यामध्ये सगळ्यांनी आता तो वचन निर्धार केला। वज्र म्हणजे इंद्राचं अस्त्र, इंद्राचं अस्त्र मारायचा हा निर्धार केलेला आहे। येत्या 2 महिन्यांनी 2-2.5 महिन्यांनी जी विधानसभा होऊ घातलेली आहे त्या विधानसभेसाठी लोकांची उमेदवार म्हणून मी वज्र निर्धार केलेला आहे आणि सर्वसामान्य जनता ही माझ्या बरोबर आहे आणि सर्वसामान्य जनतेचं नेतृत्व करण्यासाठी विधानसभेची उमेदवारी करण्यासाठी आज हा मेळावा घेतला। 2 निवडणुकांमध्ये आम्ही पक्षाच्या नादी लागलो, पण आता असं ठरवलंय की पक्षाच्या नादी लागायचं नाही तर जनतेच्या नादी लागायचं आणि म्हणून सर्वसामान्य जनतेच्या नादी लागून सर्वसामान्य जनतेला आम्ही स्वतः तिकीट मागितले आणि जनतेने ते आम्हाला तिकीट दिलं हे आजच्या मेळाव्यावर दिसतच आहे। पक्षाकडे तुम्ही मागणी करणार आहात का? मी जनतेकडे मागणी केलेली आहे आणि जनतेने माझी मागणी आज पूर्ण केलेली आहे। जो एवढा जनसमुदाय आला तर त्या जनतेने मला विधानसभेची उमेदवारी दिलेली आहे आणि ती उमेदवारी मी लढणार आहे आणि मी निवडून येणार आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय काय मुद्दे असतात? येणाऱ्या निवडणुकीमध्ये विकासाचे मुद्दे आहेत की जो विकास आजपर्यंत जे कारखानदार ज्यांना शेवगाव आणि पाथर्डी तालुक्याच्या जनतेने आलटून पटकन सत्ता दिलेली आहे त्यांनी कुठेही विकास केला नाही, त्यांचा विकास फक्त स्वतःपुरता झालेला आहे आणि म्हणून आज मी माझं जे वक्तव्य आहे की जो विकास करायचा त्या जनतेचा विकास करायचा। रस्ते, वीज आणि पाणी या 3 प्रश्नावर मला काम करायचंय आणि ते काम करण्यासाठी मी ही निवडणूक लढणार आहे आणि गुलाल माझाच आहे।